नमस्कार मित्रांनो, द स्कूल ऑफ फायनान्स या यूट्यूब चॅनलमध्ये मी संध्या आकाश भोजने आज तुम्हाला उद्या दिनांक 6 मार्च 2025 रोजी कोणते स्टॉक हे बाय करायचे आहेत आणि कोणते स्टॉक हे आपल्याला सेल करायचे आहेत त्याबद्दलची सविस्तर माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये आज सांगणार आहे. तर मित्रांनो, हा व्हिडिओ खूप महत्त्वपूर्ण आहे, त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा. याचा तुम्हाला तुमच्या ट्रेडिंग जर्नीमध्ये नक्कीच फायदा होणार आहे. तर मित्रांनो, ज्याप्रमाणे मी तुम्हाला आपण सर्व कॅन्डलस्टिक पॅटर्न हे डे टाईम फ्रेमवर यूज करणार आहोत असं सांगितलेलं आहे आणि या ठिकाणी मी आज शेअर इंडियाचा स्टॉक पाहत आहे. तर मित्रांनो, या ठिकाणी शेअर इंडियाच्या स्टॉकमध्ये बुलिश डोजी हा कॅन्डलस्टिक पॅटर्न तयार झालेला आहे. तर तुम्ही पाहू शकता मित्रांनो, या तीन कॅन्डल्सपासून एक पॅटर्न तयार झालेला आहे, त्याला आपण बुलिश डोजी हा कॅन्डलस्टिक पॅटर्न असं म्हणतो. तर आपल्याला हा पॅटर्न बाईंगचे सिग्नल्स देतो. तर आपल्याला उद्या याच्यामध्ये बाईंग करायची आहे. तर मित्रांनो, आपल्याला बाईंग ही नेमकी कधी करायची आहे, कोणत्या प्राईजला करायची आहे आणि स्टॉप लॉस नेमका कुठे लावायचा आहे ते आता आपल्याला समजून घ्यायचं आहे. तर पहा मित्रांनो, या ठिकाणी शेअर इंडियाची आजची क्लोजिंग प्राईज ही 185.44 रुपये आहे. तर आपल्याला एंट्री ही ग्रीन कॅन्डलच्या क्लोजिंगला करायची आहे. ग्रीन कॅन्डलची क्लोजिंग प्राईज ही 185.44 रुपये आहे. तर उद्या आपल्याला 9:15 185.44 रुपयाला एंट्री करायची आहे आणि स्टॉप लॉस हा आपण रेड कॅन्डलच्या लो प्राईजला आपण स्टॉप लॉस ठेवायचा आहे, जेणेकरून आपली रिस्क मॅनेजमेंट ही मेंटेन राहील. आता टार्गेट तुम्ही तुमच्या रिस्क मॅनेजमेंटनुसार ठेवू शकता. ठीक आहे, आपण नेक्स्ट स्टॉक बघूया. तर या ठिकाणी दुसरा स्टॉक आपला FCL हा आहे. तो पण स्टॉक आपण डे टाईम फ्रेमवरच पाहत आहोत. तर या ठिकाणी FCL स्टॉकची आजची क्लोजिंग प्राईज ही 228 रुपये 37 पैसे आहे. तर मित्रांनो, या ठिकाणी आपण पाहू शकता की या ठिकाणी बुलिश एंगल्फिंग हा कॅन्डलस्टिक पॅटर्न तयार झालेला आहे. 2 कॅन्डल्सपासून हा पॅटर्न तयार झालेला आहे आणि महत्त्वाचा मुद्दा असा आहे की हा कॅन्डलस्टिक पॅटर्न एका चांगल्या डाऊन ट्रेंडनंतर चार्टच्या बॉटमला तयार झालेला आहे. तर आपल्याला हा कॅन्डलस्टिक पॅटर्न बाईंगचे सिग्नल्स देतो, किंवा असं म्हणायला हरकत नाही की हा कॅन्डलस्टिक पॅटर्न आपल्याला बाईंगची अपॉर्च्युनिटी देतो. तर या ठिकाणी आपण एंट्री ही ग्रीन कॅन्डलची क्लोजिंग म्हणजेच 228 रुपयाला आपण एंट्री करणार आहोत आणि त्यानंतर आपण स्टॉप लॉस हा रेड कॅन्डलच्या क्लोजिंगला म्हणजेच 218 रुपये या प्राईजला आपण स्टॉप लॉस उद्या लावणार आहोत. आपला तिसरा स्टॉक हा IRM एनर्जी हा आहे. तर हा पण स्टॉक आपण डे टाईम फ्रेमवरच पाहत आहोत. तर मित्रांनो, या ठिकाणी तुम्ही पाहू शकता की हा कॅन्डलस्टिक पॅटर्न एका चांगल्या डाऊन ट्रेंडनंतर चार्टच्या बॉटमला तयार झालेला आहे आणि या कॅन्डलस्टिक पॅटर्नचं नाव आहे मॉर्निंग स्टार. हा कॅन्डलस्टिक पॅटर्न 3 कॅन्डल्सपासून तयार झालेला आहे. IRM एनर्जी या स्टॉकची आजची क्लोजिंगची प्राईज ही 261.32 रुपये आहे. तर मित्रांनो, उद्या आपल्याला या स्टॉकमध्ये ग्रीन कॅन्डलची क्लोजिंग म्हणजेच आजची क्लोजिंग 261 रुपये 32 पैसे याच प्राईजला आपल्याला उद्या एंट्री करायची आहे आणि स्टॉप लॉस हा आपल्याला सेकंड कॅन्डल म्हणजेच डे 2ची जी कॅन्डल आहे त्या कॅन्डलच्या लोला आपल्याला स्टॉप लॉस लावायचा आहे. आणि मित्रांनो, मी सांगितल्याप्रमाणे टार्गेट तुम्ही तुमच्या रिस्क मॅनेजमेंटनुसार ठेवू शकता. तर आपण उद्या बाईंग करण्यासाठी 3 स्टॉकचा अभ्यास केलेला आहे. तर आपला पहिला स्टॉक शेअर इंडिया आहे. त्यामध्ये बुलिश डोजी हा कॅन्डलस्टिक पॅटर्न तयार झालेला आहे. दुसरा स्टॉक आपला FCL आहे. त्यामध्ये बुलिश एंगल्फिंग हा कॅन्डलस्टिक पॅटर्न तयार झालेला आहे. आणि शेवटचा आपला स्टॉक IRM एनर्जी हा स्टॉक आहे. त्यामध्ये मॉर्निंग स्टार हा कॅन्डलस्टिक पॅटर्न तयार झालेला आहे. या तिन्ही स्टॉकमध्ये आपल्याला बाईंगची अपॉर्च्युनिटी मिळणार आहे. उद्या आपण या स्टॉकचे ॲनालिसिस करणार आहोत.
तर मित्रांनो, द स्कूल ऑफ फायनान्स या यूट्यूब चॅनलमधनं मी संध्या आकाश भोजने आज इथे थांबते. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये, ज्यामध्ये आपण नॉलेजला घेऊन जाणार आहोत नेक्स्ट लेवलला. धन्यवाद.